राज्यभरात आता उन्हाच्या दिशेने ऋतू बदलायला सुरुवात झाली आहे। भारतीय हवामान विभागाने रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये आज तुरळक ठिकाणी येलो अलर्ट दिलाय। वाऱ्याची दिशा सुद्धा बदलतेय आणि तापमानामध्ये चढउतार अनुभवायला मिळतात। राज्य रस्ते विकास महामंडळाने विशेष 7 सदस्यीय समिती स्थापन केली आहे। महामार्गावरील अपघात कसे रोखता येतील, सुखकर प्रवास कसा करता येईल याचा समिती अभ्यास करणार आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील गॅस टँकर अपघाताच्या पार्श्वभूमीवर ही स्थापना केली आहे। भंडाऱ्याच्या लाखनीमधल्या पालंदूरमध्ये एका खासगी वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत। वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांना रात्रीचं उरलेलं जेवण सकाळी देत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। त्यामुळे या वसतिगृहाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण होतोय आणि वसतिगृहाची तपासणी करत विद्यार्थ्यांना योग्य सोयी पुरवाव्या अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येते। पिंपरी चिंचवड शहरामध्ये कमाल आणि किमान तापमानामध्ये चांगलीच वाढ होतीये। शहराच्या विविध भागामध्ये पाणी टंचाईच्या तीव्र झळा नागरिकांना बसतात। अनेक वसाहतींना टँकरनं पाणी पुरवठा करावा लागत असल्यानं पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात येते। छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली। महापालिकेकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो आणि याचा गैरफायदा घेत महापालिकेच्या टँकर पुरवठ्यामध्ये मोठा गैरप्रकार सुरू आहे। त्यामुळे महापालिकेकडून पुरवल्या जाणाऱ्या कंत्राटदारांच्या टँकरचं ऑडिट करावं अशी मागणी करण्यात आली आहे। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणमध्ये कांदा, वांगी, फ्लावर, वाटाणा, हिरवी मिरची, टोमॅटो या मालाची आवक घटली आहे। हिरवी मिरची आणि लसणाच्या दरामध्ये घट झाली तर पालक आणि मेथीची आवक कमी झाल्यामुळे त्यांच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातल्या जैतापूरमध्ये 12वीच्या परीक्षेत कॉपी केल्या प्रकरणात कारवाई करण्यात आली। या प्रकरणामध्ये 16 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आणि या कारवाईचा अधिकृत अहवाल हा शिक्षण विभागाकडे सादर केला जाणार आहे। मुंबई पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांना शोधण्याची मोहीम तीव्र केली आहे। गेल्या 1.5 महिन्यामध्ये पोलिसांनी 60पेक्षा जास्त बांगलादेशींची धरपकड केली आहे। या घुसखोरांना रोजगार आणि राहण्यासाठी आसरा देणाऱ्यांवर सुद्धा कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे। गोंदियातल्या सुंदरनगर परिसरात 1,46,000चं एमडी जप्त केलं आहे। अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत आरोपी तौसिफ उर्फ पिरू मुश्ताक शेखला अटक झाली। गुप्त माहितीद्वारे आरोपीची झाडाझडती घेतली असता त्याच्या खिशातून 2 पारदर्शक झिपर पाऊचमध्ये पांढऱ्या रंगाची क्रिस्टल पावडर आढळली। जालन्याच्या वडीगोद्रीमध्ये बँकेत दरोड्याचा प्रयत्न केला, मात्र गुराखीची सतर्कता आणि पोलीस व्हॅनचं सायरन वाजल्यामुळे दरोडेखोरांनी साहित्य जागेवर सोडून पळ काढलं। ही घटना सीसीटीव्ही अमरावतीत 5 न्यायाधीश आणि न्यायालयातल्या 4 कर्मचाऱ्यांच्या घरफोडी प्रकरणातले चोरटे अजूनही फरार आहेत आणि यामधल्या 3 चोरट्यांच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाल्यात। मात्र 24 तास आता उलटून गेले, चोरटे अजूनही पोलिसांना सापडले नाहीत आणि महत्त्वाचं म्हणजे न्यायाधीशांच्या निवासस्थानी 24 तास पोलीस बंदोबस्त असतो आणि तरी देखील चोरी झाली कशी असा सवाल आता उपस्थित होतोय आणि सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आता या चोरट्यांचा शोध घेत आहेत। देशात कंपन्यांच्या नोंदणीमध्ये महाराष्ट्रानं अव्वल स्थान पटकावले। 31 जानेवारी 2026 पर्यंत राज्यात एकूण 2.5 लाख कंपन्या नोंदणीकृत आहेत। देशभरामध्ये नोंद झालेल्या 15 लाख कंपन्यांपैकी सर्वाधिक कंपन्या या महाराष्ट्रात आहेत। दिल्ली 2ऱ्या क्रमांकावर आहे तर उत्तर प्रदेश 3ऱ्या स्थानावर आहे। LLB 3 वर्ष अभ्यासक्रमाला यंदा विद्यार्थ्यांना पसंती दिलेली आहे आणि आतापर्यंत तब्बल 62,500 विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमासाठी नोंदणी केली आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं 3 वर्ष LLB अभ्यासक्रमासह BEd, MEd आणि BPEdच्या CET प्रवेश नोंदणीला 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे। शिक्षकांचा TET विरोधी ठराव मंजूर करण्यात आला आहे। राज्य शिक्षक परिषदेच्या मुंबई विभागाचे वार्षिक अधिवेशन पार पडलं। या अधिवेशनामध्ये 1,000हून अधिक शिक्षकांनी उपस्थित राहून संघटनेची ताकद आणि एकजूट अधोरेखित केली। इंडिगो एअरलाइन्स मोठ्या प्रमाणावर पायलटची भरती करणारे तब्बल 1,000हून अधिक पायलटची नियुक्ती केली जाणार आहे। देशातील विमान वाहतूक क्षेत्रातील कोणत्याही एअरलाइननं केलेल्या सर्वात मोठ्या भरती मोहिमांपैकी ही एक मोहीम आहे। दिल्लीतील रहिवाशांकडे 10 वर्ष जुनी डिझेल कार किंवा 15 वर्षापेक्षा जुनी पेट्रोल कार असेल तर त्याची आता अडचण वाढणार आहे। अशी वाहनं रस्त्यावर आढळली तर ती जप्त केली जातील असा निर्णय दिल्लीच्या सार्वजनिक वाहतूक विभागानं घेतला आहे। पश्चिम रेल्वे मार्गावरच्या प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला। येत्या 19 फेब्रुवारीपासून AC लोकलच्या 12 आणि साध्या लोकलच्या 3 फेऱ्यांची वाढ करण्यात येणार आहे। या वाढीमुळे गर्दी कमी होण्यासाठी मदत होईल।
स्वामी समर्थ नगर जोगेश्वरी विक्रोळी या मेट्रो 6 प्रकल्पासाठी कांजूर मार्ग इथं कारशेड उभारण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. ही जमीन MMRDAला हस्तांतर करण्याला विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली. मध्य रेल्वेनं या आर्थिक वर्षामध्ये भंगार विक्रीमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 11 फेब्रुवारी 2026 पर्यंत भंगार विक्रीद्वारे रेल्वेच्या तिजोरीमध्ये 404 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा 3% वाढ झाली. मुंबईत 99,000 फेरीवाले अधिकृत आहेत की 22,000 फेरीवाले पात्र आहेत यावर उच्च न्यायालयामध्ये युक्तिवाद पूर्ण झाला. न्यायालय या प्रकरणामध्ये आता महत्त्वपूर्ण आदेश देणार आहे. पात्रता निश्चितीसाठी काही फेरीवाल्यांनी न्यायालयाचं दार ठोठावलेलं आहे. पाकिटबंद पदार्थांमध्ये असणारे साखर, मीठ आणि चरबीच्या घातक प्रमाणाबद्दल पाकिटावर स्पष्ट इशारा असावा अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. आणि या प्रकरणामध्ये भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं दिलेल्या उत्तरावर सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. अहिल्यानगरच्या ओकळनेरमध्ये कुंडात्मक महाशिवयाग करण्यात आला आणि शिवरात्रीनिमित्तानं झालेल्या या सोहळ्यामध्ये हजारो भक्तांनी सहभाग घेतला. 2525 यज्ञकुंड तयार करून महाशिवयाग करण्यात आला. या भव्य दिव्य महाशिवयागाची गिनीज वर्ल्ड बुक ऑफ आणि लिम्का वर्ल्ड बुकमध्ये नोंद झाली. पश्चिम रेल्वेनं विरारपर्यंत 12 अतिरिक्त वातानुकूलित लोकल तर 3 बिगर वातानुकूलित लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र याच उपनगरीय रेल्वे सेवेचा भाग असलेल्या वैतरणा डहाणू मार्गावरच्या लोकल फेऱ्या न वाढवल्यानं तिथल्या प्रवाशांची निराशा झाली. डहाणू ते वैतरणा या भागातले नोकरदार आणि विद्यार्थी दररोज मुंबईमध्ये ये जा करतात. मात्र पुरेशा लोकल फेऱ्यांअभावी गैरसोय होते. लोकप्रतिनिधी आणि रेल्वे प्रशासनानं वाढीव लोकल फेऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यानं तिथल्या प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. बदलापूर शहरातल्या स्ट्रॉम वॉटर प्रकल्पाचं भूमिपूजन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते पार पडलं. या प्रकल्पामध्ये शहरातल्या 10 किलोमीटरच्या मुख्य नाल्याच्या बाजूला बांधकाम करून त्याचं खोलीकरण केलं जाणार आहे. त्यामुळे पावसाळ्यामध्ये येणाऱ्या पाण्याचं योग्य नियोजन होऊन ते उल्हास नदीला सोडलं जाईल. पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये प्रभारी आयुक्त म्हणून मेट्रोचे महासंचालक यांच्याकडे पदभार देण्यात आलेला आहे आणि निवडणूक होऊन महापालिकेमध्ये सभागृह अस्तित्वात आलेलं आहे. तरी देखील अद्याप महापालिका पूर्णवेळ आयुक्तांच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त मिळावा अशी मागणी होती. पिंपरी चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प प्रशासनाकडून स्थायी समितीला सादर केला जाणार आहे. 4 वर्षानंतर लोकप्रतिनिधी स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेमध्ये त्यावर चर्चा करणार आहे. त्यामुळे शहराला नवीन प्रकल्प काय मिळणार याकडे लक्ष लागले. सांगलीमध्ये कन्यारत्न ठेव योजनेचा गोव्याचे क्रीडामंत्री रमेश तवडकरांच्या हस्ते शुभारंभ झाला. सांगलीतील रुद्राणी फाउंडेशनच्या वतीनं समाजातील गरीब कुटुंबातील 102 मुलींची नावे या ठेवी ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि रुद्राणी फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी मुलीच्या जयंतीनिमित्तानं तिच्या नावे ही ठेव योजना सुरू केली. रायगडमधल्या महाडमध्ये वीरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव सुरू आहे. या उत्सवानिमित्तानं विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. वीरेश्वर महाराजांच्या गाभाऱ्यामध्ये तांदळाची रांगोळी काढण्यात आली. 8 तरुण कलाकारांनी 250 किलो तांदळाचा वापर करत ही रांगोळी साकारली. मुंबईतील बाबुलनाथ मंदिर परिसरातल्या छोट्या जागेत राहणाऱ्या एका साधूला 4 वर्षात जागा सोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले. छत्रपती संभाजीनगरमध्ये 800 टेंडर बांधकाम विभागानं आउटसोर्सिंगद्वारे मंजूर केलेत. हा प्रकार कोणाच्या सांगण्यावरून झाला हे आता चौकशीतून उघडकीला येणार. 4 आठवड्यामध्ये चौकशी पूर्ण करण्याचा दावा करण्यात येतोय. छत्रपती संभाजीनगर प्रशासन अर्थसंकल्प सादर करणारे यंदाच्या अर्थसंकल्पाकडे नवनिर्वाचित नगरसेवकांसह शहराचंही लक्ष लागले. यंदाही 1200 कोटींची तूट जाणवणारे निश्चित आहे. त्यामुळे या तुटीमुळे आता 70% विकास कामं ही कागदावरच राहण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमधल्या विठ्ठलपुरात कचरा डेपोला आग लागली. अग्निशमन दलानं ही आग आटोक्यात आणली. 2 अग्निशमन बंबांच्या मदतीनं 24 तासात ही आग आटोक्यात आणण्यात आली.